चालू पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शासनानं 25 जुलै 2024च्या शासन निर्णयानं 7.5 अश्वशक्तीपर्यंत सर्व कृषी पंपांना मोफत विजेची घोषणा केली आहे। त्यानुसार या ग्राहकांचं वीज बिल 31 मार्च 2027 पर्यंत माफ करण्यात येणार आहे। यामध्ये सहकारी संस्था आणि 7.5 अश्वशक्तीवरील कृषी पंपधारक ग्राहकांचा समावेश केलेला नाही। त्यामुळे राज्य शासनानं सर्वच कृषी पंपधारक ग्राहकांना सरसकट मोफत विजेचा लाभ द्यावा आणि या ग्राहकांच्या नावावरील वीज बिलाची थकबाकी पूर्णपणे माफ करावी। पाणीपुरवठा सहकारी संस्थांचाही मोफत वीज योजनेत समावेश करावा। यासह अन्य मागण्या महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं करण्यात आल्यात। मागण्यांसाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व कृषी पंपधारक शेतकरी आणि सहकारी पाणीपुरवठा संस्था आणि सभासद 26 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत, अशी माहिती फेडरेशनच्या वतीनं देण्यात आली। पत्रकार बैठकीला माजी आमदार संजय बाबा घाटगे, विक्रांत पाटील खिणीकर, बाबासाहेब देवकर, राजेंद्र सूर्यवंशी, JP लाड, चंद्रकांत पाटील पाडळीकर, सुभाष शहापुरे आदी उपस्थित होते।